मुळात माझं म्हणायचं आहे, पुन्हा मी असं हे करेन की जे काही आरक्षण आलं ते अस्पृश्यतेमुळे आलं, म्हणजे जातीयता नाही. म्हणजे दीज आर टू डिफरंट कन्सेप्ट. कास्ट इज वन सिस्टम आणि अनटचेबिलिटी इज अनदर फॅक्टर. अनटचेबिलिटी हा जो क्लास होता दॅट वॉज अ फिफ्थ, की जो रेकग्नाइजच करण्यात आला नव्हता विदिन दी वर्णा सिस्टम. आत्ताच्या याच्यातली असणारी अनटचेबिलिटी संपल्यामुळे जे काही अनटचेबिलिटीमध्ये कास्ट होत्या दे हॅव नाव बिकम अ फिफ्थ वर्णा. जातीच्या नावाने एक्सप्लॉयटेशन होत नाही असं म्हणायचं. ते नाही, जातीच्या नावाने एक्सप्लॉयटेशन आजही आहे, जातीच्या नावाने एक्सप्लॉयटेशनचा भाग राहिलेला आहे. मी तेच म्हणतोय की दोघांनाही जातीच्या नावाने एक्सप्लॉयटेशन करण्याची संधी मिळते म्हणून दोघे चिटकून राहायला आता मागतात आहेत. माझ्या अंदाजानं घटनेमध्येच ती प्रक्रिया त्यांनी दाखवून दिली की तुम्हाला नंतर कशाच्या मार्गाने जायचं आहे. तर पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं की 10 वर्षांनंतर तुम्ही एक्झामिन करा, नसेल असेल तर ड्रॉप इट ॲज इट इज. सो यू कम इन टू दॅट सिच्युएशन की हे रिझर्वेशन गेलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या गोष्टी ओपन आउट करणं भागच होतं. म्हणजे यू ले डाऊन दी प्रिन्सिपल्स फॉर इट. आता कुठेही तुम्ही असणाऱ्या घटनेमध्ये बघितलं तर फक्त एक्सेप्ट फॉर पॉलिटिकल रिझर्वेशन शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब हा शब्द वापरलेला आहे. बट वेन इट कम्स टू दी फंडामेंटल राईट्स वेअर दी पॉलिसी ऑफ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन इज मेंटेन, दे दी वर्ड यूज इज क्लास एज नॉट कास्ट. इकॉनॉमिक इंडिकेटर्स हे काही वेळेस तुम्हाला फक्त सप्लिमेंटरी म्हणून वापरावे लागले तर, बट इंडिकेटर्स जे आहेत ऑफ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचे हे ऑलवेज सोशल इंडिकेटर्स त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि सोशल इंडिकेटर्स हे तुम्हाला आज डिफाईन करता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही बसाल हे ज्या पिरियडमध्ये तुम्ही बसाल, आज मी काहीच सांगू शकणार नाही. याचं कारण असं आहे की मी जसं म्हणतोय की आफ्टर 5 years सिच्युएशन काय राहणार आहे. सोशल इंडिकेटर्स कीप ऑन चेंज, एव्हरीथिंग चेंजेस. ते चेंज होतात, इट डझंट रिमेन स्टॅग्नंट. बिलकुल नाही. सगळ्याच समाजात बदल, म्हणजे ऑल ओव्हर दी वर्ल्ड हे सोशल इंडिकेटर्स जे आहेत ते सोशल इंडिकेटर्स बदलत राहतात. तो फिनॉमिना भारतालाही लागू आहेत, त्यांचेही ते बदलत राहणार त्याच्यामध्ये. आता जसं लेट्स टेक एक्झाम्पल की याच्यामधला असणारा मायग्रेशन हा असणारा तुमचा सगळ्यात मोठा आत्ता सुरुवात होते आणि इट्स राईट लेफ्ट सेंटर मायग्रेशन झालेलं आहे. एक डिसिजन सुप्रीम कोर्टाचा जो आता आलेला आहे की इफ यू आर मायग्रंट फ्रॉम वन स्टेट टू दी अनदर स्टेट, वॉट एव्हर बेनिफिट यू एन्जॉय इन युअर स्टेट दे व्हॅनिशेस द डे यू मायग्रेट. आता आपल्या इथं अशी स्टेज आलेली आहे की हा मायग्रंट एक 15 वर्षाचा, 20 वर्षाचा, 50 वर्षाचा झाला आहे का, तर नाही झाली. याचं मुंबईसारख्या शहरामध्ये आहे, बाकी ठिकाणी नाही. ही जेव्हा फिनॉमिना इन अ बिगर वे होईल त्यावेळेस हे सोशल इंडिकेटर्समध्ये मायग्रंट हा सुद्धा इंडिकेटर त्यावेळेस येऊ शकतो. म्हणून मी असे म्हणाल की हे जे इंडिकेटर्स जे आहेत हे इंडिकेटर्स आज तुम्हाला ठरवता येणार नाही. तर हे इंडिकेटर ज्या दिवशी तुम्ही रिप्लेसमेंट करायला बसणार त्या पिरियडमधले तुम्हाला सर्व इंडिकेटर्स त्या ठिकाणी घ्यावे लागतात.